डिजिटल फसवणूक झाली तरी आता ग्राहक पूर्णपणे नुकसानात जाणार नाहीत. मुंबईहून एक मोठी बातमी आपल्या सगळ्यांसमोर येत आहे, ती म्हणजे छोट्या रकमेच्या डिजिटल फसवणुकीत जर तुमचं नुकसान झालं असेल, त्या ग्राहकांना आता 25,000 रुपयापर्यंत भरपाई देखील मिळू शकते. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. असे संकेत रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले आहेत. देशात UPI आणि ऑनलाईन व्यवहार वाढत असताना फसवणुकीच्या घटनाही त्याच प्रमाणात वाढत आहेत. अनेक नागरिक यात काही क्षणात आपली रक्कम गमावतात आणि त्यानंतर मदतीचा कोणताही मार्ग उरत नाही. याच पार्श्वभूमीवरती रिझर्व्ह बँककडून ही योजना मांडण्यात आलेली आहे. या योजनेनुसार फसवणूक झालेल्या ग्राहकांना एकदाच भरपाई दिली जाणार आहे. गमावलेल्या रकमेच्या 85% किंवा कमाल 25,000 रुपये इतकी रक्कम भरपाई म्हणून मिळू शकते. महत्वाची बाब म्हणजे ग्राहकाची चूक असो किंवा इतर कोणाचीही चूक असो, फसवणूक झाली असेल तर कोणताही प्रश्न न विचारता भरपाई दिली जाणार आहे, अशी माहिती आपल्याला गव्हर्नर यांनी स्पष्ट केलेली आहे. अनावधानाने OTP शेअर होणे किंवा चुकीची लिंक क्लिक होणे अशा प्रकारांमध्येही ग्राहकांना दिलासा मिळू शकतो. डिजिटल व्यवहार करणाऱ्या कोट्यावधी ग्राहकांसाठी हा निर्णय मोठा दिलासादायक ठरणार आहे. तुम्ही देखील जर अशा कुठल्या फ्रॉडचा जर भाग झाला असाल किंवा जर फ्रॉडचा शिकार झाला असाल आणि तुम्हाला ही जर रक्कम वसूल करायची असेल तर या योजनेचा आणि या निर्णयाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. तर यावर तुम्हाला देखील काय वाटतंय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.